जाऊयात अमरावतीमध्ये। अमरावतीमधनं प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, अमरावतीच्या निवडणुकीविषयी बोलायचं तर कोणते मुद्दे जे या सगळ्या प्रचारामध्ये गाजलेले आहेत आणि आता कोणते मुद्दे असे असतील ज्यांना घेऊन प्रत्यक्षात अमरावतीकर हे उद्या मतदानासाठी मतदान केंद्रावरती जातील? बरोबर आहे गुरु। खरं अमरावती जिल्ह्याला एक वारसा लागलेला आहे, तो महापुरुषांचा वारसा आहे। मात्र गेल्या काही काळापासून जर अमरावतीचं चित्र बघितलं तर राज्याच्या राजकारणात अमरावती हे हिट जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे। कारण राजकारण या ठिकाणचं खूप तापलेलं आपण गेल्या काळात देखील पाहिलं। या ठिकाणी लोकसभेमध्ये जे चित्र पाहायला मिळालं आपल्याला, आपण सर्वांनी बघितलं आहे की या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणांचा जो आहे तो काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी पराभव केलेला आहे। आणि या निवडणुकीदरम्यान जर बघितलं तर मेळघाटमधील बालमृत्यू असेल किंवा संविधान बचाव असेल, यासोबतच आरोग्याचे प्रश्न असतील, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न असतील, हे सातत्यानं मुद्दे जे आहेत ते चर्चिले जात आहेत। आणि अमरावती विधानसभेचा जर का विचार केला तर अमरावती विधानसभेमध्ये अमरावती जिल्ह्यात जर बघितलं तर एकूण 8 विधानसभा आहेत आणि या 8 पैकी 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। आणि त्यापैकी पहिला मतदारसंघ म्हणजे बडनेरा, कारण या ठिकाणी सातत्यानं 3 वेळा युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा जे आहेत ते 3 वेळा या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत आणि चौथ्यांदा ते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आणि त्यांच्या समोर 2 बंडखोर आणि 1 अपक्ष, यासोबतच महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार यांना पराभूत करण्याचं मोठं आव्हान रवी राणा यांच्या समोर आहेत। आणि दुसरा जर मतदारसंघ बघितला तर तो आहे अचलपूर विधानसभा मतदारसंघ, कारण या ठिकाणी 5व्यांदा बच्चू कडू जे आहेत ते पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या समोर भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे आणि महायुतीकडनं काँग्रेसचे उमेदवार बबलू देशमुख यांना पराभूत करण्याचं मोठं आव्हान आहे। सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ आहे, कारण या ठिकाणी महायुतीने जो शिंदे गटाचा अभिजित अडसूड यांना उमेदवारी दिलेली आहे, मात्र महायुतीत घटक पक्ष असलेले युवा स्वाभिमानने देखील या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे। त्यांनी स्वतःच्या पक्षावरती भाजपचे बंडखोर रमेश बुंदेले यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे अभिजित अडसूड आणि रमेश बुंदेले यांच्यामध्ये काट्याची टक्कर होण्याचं चित्र दिसत आहे। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की अमरावतीमध्ये बंडखोरीचं प्रमाण वाढलं जरी असलं तरी धामणगाव बरोबर आहे। त्यामुळे या बिग फाईट्स मध्ये या बड्या नेत्यांचं नेमकं काय होणार हे सगळं आपल्याला बघायचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी छगन। आणि आता पुढे जाऊयात।